प्राचीन कोरीव स्वरूपातील लिखित साहित्यातून जी काही माहिती मिळते त्याविषयी आपण जरा समजून घेऊया। भारतामधील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वात जास्त प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे। भारतामधील ऐतिहासिक स्वरूपाचं लिखित साहित्य कोणत्या स्वरूपामध्ये आहे? कोरीव लेखांच्या। मौर्य घराण्यातील सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून या कोरीव लेखांची सुरुवात होत असून सम्राट अशोकाने हे लेख प्रस्तर आणि दगडी स्तंभांवरती कोरलेले आहेत। जे भारताचं प्राचीन ऐतिहासिक लिखित साहित्य ते कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये, आणि याची सुरुवात मौर्य घराण्यातील सम्राट अशोकाच्या काळापासून झालेली आहे, म्हणजेच इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून। हे जे कोरीव लेख आहेत ते कशावर आहेत? प्रस्तर आणि दगडी स्तंभांवर। त्याच्यानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, ताम्रपट, मूर्ती आणि शिल्पे इत्यादींवरचे कोरीव लेख हे उपलब्ध झालेले आहेत। सम्राट अशोकांच्या काळातले कोरीव लेख आहेत। त्यानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून, कधीपासून? इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूंची नाणी आहेत, ताम्रपट आहे, मूर्ती आहेत, शिल्पे आहेत, ह्याच्यावरती कोरीव लेख उपलब्ध झालेले आहेत। या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांद्वारे संबंधित राजाचा काळ, त्याची वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, समाजरचना आणि महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी तसेच हवामान आणि दुष्काळ यांच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळते। हे जे कोरीव लेख आपल्याला सापडतात भारतामधील ऐतिहासिक स्वरूपाचे, तर यांच्यामधून आपल्याला कोणती माहिती मिळते? तर राजांचा काळ समजतो, त्यांची वंशावळ, राज्याचा विस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, समाजरचना, महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी, हवामान आणि दुष्काळ या बाबींची महत्त्वाची माहिती आपल्याला या कोरीव लेखातून मिळते। प्राचीन भारतीय इतिहासाचे ज्ञान होण्यासाठी तत्कालीन जे प्राचीन साहित्य ते कसं उपयुक्त ठरतंय ते आपण समजून घेऊया। प्राचीन भारतीय इतिहासाचे ज्ञान होण्यासाठी रामायण, महाभारत ही जी महाकाव्ये आहेत, पुराणे आहेत, जैन आणि बौद्ध ग्रंथ आहेत, धर्मग्रंथ आहेत, भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचं साहित्य आणि परकीय प्रवाशांनी जी प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत ती महत्त्वाची इतिहासातील लिखित साधनं आहेत। प्राचीन भारतीय इतिहासाचं ज्ञान होण्यासाठी कोणती महाकाव्ये? रामायण, महाभारत। दुसरं पुराणे, जैन आणि बौद्ध धर्मग्रंथ, भारतीय ग्रंथकारांनी जे जे काही ऐतिहासिक स्वरूपाचं साहित्य निर्मिलेले ते साहित्य, आणि परकीय प्रवाशांनी जी प्रवास वर्णनं केलेली आहेत भारताच्या संदर्भात, ही महत्त्वाची इतिहासाची लिखित साधने आहेत। या काळातील राज्यांची चरित्रे आणि राजघराण्यांचा इतिहास सांगणारे लेखन ही देखील प्राचीन भारतीय इतिहासाची महत्त्वाची साधनं आहेत। कोणती? राजांची चरित्रे
आणि राजघराण्यांचा इतिहास सांगणारे लेखन. त्याचं उदाहरण आपल्याला देता येईल इसवी सणाच्या 7व्या शतकात. कोणत्या शतकात? 7व्या शतकात. बाणभट्ट या कवीने लिहिलेलं हर्षचरित हे एक ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपातील संस्कृत काव्य आहे. कोणी लिहिलं? बाणभट्ट यांनी. कोणतं ऐतिहासिक स्वरूपाचं चरित्र ग्रंथ लिहिला? हर्षचरित. या हर्षचरितमधून तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं चरित्र आपल्याला वाचायला मिळते. हर्षचरित कोणी लिहिलंय? बाणभट्ट यांनी लिहिलंय. हे ऐतिहासिक स्वरूपाचं चरित्र ग्रंथ आहे संस्कृत मधला. कधी लिहिलेलं आहे? इसवी सणाच्या 7व्या शतकात. अशा रीतीने प्राचीन भारतीय इतिहासाचे सर्वतोपरी ज्ञान होण्यास तत्कालीन जे साहित्य आहे ते आपल्याला उपयुक्त ठरते. झियाउद्दीन बर्णी याने इतिहासकारांची जी कर्तव्य आहेत ती स्पष्ट केलेली आहेत. कोणी? झियाउद्दीन बर्णी यांनी. कोणाची कर्तव्ये? इतिहासकारांची. झियाउद्दीन बर्णी हा महत्त्वाचा मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकार असून त्याने तारीख-ई फिरोजशाही या ग्रंथामध्ये इतिहासकारांची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत. इतिहासकारांची कर्तव्ये कोणी स्पष्ट केलेली आहेत? झियाउद्दीन बर्णी. कोणे? हा मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकार. कोणता ग्रंथ त्याचा? तारीख-ई फिरोजशाही या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासकारांची जी कर्तव्य आहेत ती स्पष्ट केलेली आहेत. कोणती कर्तव्य इतिहासकारांची? बर्णीच्या मते राजघराण्याच्या पराक्रमाचे वर्णन किंवा कल्याणकारी धोरणांचे वर्णन करणे इतकंच केवळ इतिहासकाराचं कर्तव्य नसून राजकर्त्यांच्या दोषांचे आणि चुकींचे किंवा चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचन देखील इतिहासकारांनी करणं आवश्यक आहे. बर्णी असं म्हणतोय की राजकर्त्यांच्या पराक्रमाचे वर्णन, कल्याणकारी धोरणांचे वर्णन करणं एवढंच इतिहासकाराचं कर्तव्य नसून त्याचबरोबर राजकर्त्यांच्या दोषाचेही वर्णन इतिहासकारांनी करायला हवं. चुकीच्या धोरणांचं चिकित्सक विवेचन हे इतिहासकारांनी करायला हवं. त्याचबरोबर संबंधित काळामधील विद्वान व्यक्ती, साहित्यिक असतील, अभ्यासक आणि संत यांचा जो सांस्कृतिक जीवनावरील प्रभाव असतो तो सुद्धा इतिहासकारांनी लक्षात घ्यायला हवा. कोणाचा प्रभाव? सांस्कृतिक जीवनावरचा. विद्वान व्यक्ती, साहित्यिक, अभ्यासक आणि संत तो इतिहासकारांनी लक्षात घ्यायला हवा. ही इतिहासकाराची कर्तव्य आहेत असं बर्णी म्हणतोय. आपण पाहूया न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेविषयी द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथामध्ये जे विचार मांडलेले आहेत. कोणता ग्रंथ? द राईज ऑफ द मराठा पॉवर. कोणाचा येतो? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. कोणाविषयी विचार मांडले या ग्रंथामध्ये? मराठी सत्तेविषयी. कोणते विचार मांडलेले ते आपण पाहूया. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी या ग्रंथामध्ये मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्तृत स्वरूपात मांडलेली. कोणत्या सत्तेच्या उदयाची? मराठी सत्तेच्या.
या ग्रंथामध्ये त्यांनी मराठी सत्तेच्या उदय म्हणजेच अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रातली तयारी बराच काळ महाराष्ट्रामध्ये चालू होती असं सांगितलेलं आहे, प्रतिपादित केलेलं आहे. कोणी? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. मराठी सत्तेचा जो उदय झालेला आहे तो अचानक झालेला नाही, तर याची तयारी जी आहे ती अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये सुरू होती. मराठी सत्तेचा उदय हा अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रामधली तयारी ही अनेक वर्ष, अनेक काळ महाराष्ट्रामध्ये सुरू होती, चालू होती असं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेच्या बाबत विचार मांडलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या बाबत जे काही महत्त्वाचं योगदान आहे त्याचा आपण विचार करूया. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं योगदान. राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांनी भारताच्या प्राचीन वैभवाचा असणारा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याच्या हेतूने केलेलं लेखन होय. काय? राष्ट्रवादी इतिहास लेखन. राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय? इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांनी प्राचीन भारताच्या वैभवाचा असणारा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याच्या हेतूने केलेलं लेखन म्हणजेच राष्ट्रवादी इतिहास लेखन. आणि याच हेतूने सावरकरांनी लिहिलेलं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 1857चे स्वातंत्र्य समर हे त्यांचं पुस्तक. कोणाचं? सावरकरांचं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुस्तक द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 1857चे स्वातंत्र्य समर हे त्यांचं पुस्तक. या प्रकारच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनातून सावरकरांनी भारतीयांच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण केली. कोणाच्या विरुद्ध? ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध. कोणाला लढण्यासाठी? भारतीयांना प्रेरणा निर्माण केली. हे जे त्यांनी लेखन केलेले राष्ट्रवादी सावरकरांनी, त्याच्यातून भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण झालेली. अशा प्रकारे राष्ट्रवादी इतिहास लेखनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं महत्त्वाचं योगदान आहे. आता आपण पाहूया अबुल फजल हा जो इतिहासकार आहे त्याचा जो ग्रंथ आहे अकबरनामा. कोणाचा? अबुल फजलचा. अबुल फजल याचा जो ग्रंथ आहे अकबरनामा, या ग्रंथाचे इतिहास लेखनाच्या दृष्टीने कोणती वैशिष्ट्ये आहेत, कोणते विशेष आहेत ते आपण समजून घेऊ. अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल याने चिकित्सक पद्धतीने लिहिलेला आहे. अकबरनामा या ग्रंथाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की तो चिकित्सक पद्धतीने लिहिलेला आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक माहितीचे काळजीपूर्वक केलेले संकलन, तसेच ऐतिहासिक माहितीची कसून केलेली छाननी
यांसारख्या संशोधनात्मक बाबींचा हा ग्रंथ आहे, किंवा यासारख्या बाबींच्या संशोधनात्मक बाबींवरती आधारलेला हा ग्रंथ आहे. कोणत्या बाबींचं संशोधन केलेलं आहे? अधिकृत नोंदी, ऐतिहासिक माहिती यांचं संकलन केलं. ऐतिहासिक माहितीची कसून चौकशी केली, छाननी केली आणि त्यांचा आधार घेऊन त्यांच्यावर संशोधन करून अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल याने लिहिला. अबुल फजल यांनी जी पद्धत अवलंबलेली, कोणती पद्धत? संशोधन पद्धती, ती पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असं मानलं जात आहे. कोणाची पद्धती? अबुल फजल याची. कशी होती? पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी. या सर्व गोष्टींचा विचार करता संशोधनात्मक पातळीवर लिहिलेल्या अबुल फजल याच्या अकबरनामा या ग्रंथाचे इतिहास लेखनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. इतिहास लेखनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला ग्रंथ अकबरनामा कोणी लिहिला? अबुल फजल याने.